संपूर्ण दिवाळी फराळाच्या पदार्थांची रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप माहिती. दिवाळी जवळ आली आहे. चला तर सुरुवात करूयात बेसन लाडूंच्या रेसिपीने. पण पाहूयात. ही रेसिपी वापरून माझे लाडू तर खूपच अप्रतिम झाले. तर चला तर वळूयात कृती. तर सर्वात आधी अर्धा किलो चणा डाळ वाटीच्या प्रमाणात 4 वाट्या निवडून स्वच्छ करून घेतली. त्यानंतर एका कढईत सुरुवातीला मध्यम आचेवर सतत ढवळत 2 ते 3 मिनिटांसाठी शेकवून घेतली. नंतर गॅस बारीक करून सतत ढवळत भाजून घेतली. हळूहळू डाळीचा रंग बदलू लागला. आपल्याला ही डाळ करपवायची नाही, पण अगदी आतपर्यंत शेकेल अशी भाजून घ्यायची आहे. डाळ भाजली गेली की मंद असा सुवास यायला लागतो. आता आपली ही डाळ भाजून तयार आहे. मला ही डाळ भाजायला 15 मिनिटे लागली. आता ही डाळ थंड करून घ्यायची आहे. मी ही डाळ मिक्सरलाच पीठ करून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर गिरणीतूनही दळून आणू शकता. मिक्सरच्या भांड्यात अर्धी डाळ घेऊन मी ही 2 बॅचेसमध्ये दळून घेतली. आपल्याला ही डाळ एकदम बारीक करायची नाही, थोडी रवाळच ठेवायची आहे. अगदी 0 नंबरचा रवा जितका बारीक असतो तेवढीच बारीक करून घ्यायची आहे. नंतर लगेचच एका ताटात चाळून घेऊन ही डाळ चाळून घेतली. मग उरलेली डाळही दळून चाळून घेतली. आता यातील 4 वाट्या बेसन पीठ तूप न घालता कढईत घेऊन 5 मिनिटांसाठी सतत ढवळत मंद आचेवर भाजून घेतले आणि मग 4 वाट्या बेसनासाठी त्याच मापाच्या वाटीने 1 वाटी पूर्ण भरून असे पातळ तूप घेतले. 5 मिनिटांनंतर त्या तुपातील पाव वाटी तूप पिठात घातले. आपल्याला इथे एकदम सगळे तूप घालायचे नाही, थोडे थोडे करून घालायचे आहे, म्हणजे तूपही कमी लागते आणि गुठळ्याही कमी होतात. तूप घातल्यानंतर चमच्याने ढवळत पीठ मिक्स करून घेतले आणि तयार झालेल्या गुठळ्या चमच्याने दाबत मोडून घेतल्या. आता पिठाचा रंग थोडा बदललेला दिसेल. आपल्याला हे तळापासून सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर पीठ तळाला करपू शकते. आता उरलेल्या तुपातील अर्ध तूप पिठात घालून मिक्स करून घेतलं. आता हळूहळू बेसन पीठ तूप ओढून घ्यायला लागलं आहे, त्यामुळे थोडं घट्ट दिसेल. त्यानंतर 5 मिनिटे परत ढवळत पीठ भाजून घेतले आणि त्यात उरलेल्या तुपातील थोडं तूप घालून पीठ भाजून घेतलं. थोड्या वेळानंतर तूप सोडायला लागेल आणि मिश्रण थोडे सैल दिसायला लागते. पुन्हा 5 मिनिटे भाजल्यानंतर पिठाचा सुगंध दरवळायला लागतो. आता आपले बेसन पीठ भाजून होत आलं आहे आणि त्याचा रंगही सोनेरी दिसायला लागला आहे. तुम्हाला पाहिजे तर यात 4 चमचे पाण्याचा हबका मारू शकता, पण यात काही पाणी राहत नाही. उष्णतेमुळे वाफ होऊन निघून जाते आणि पीठ फुलते. पण मी इथे पाणी नाही वापरणार, कारण माझं पीठ बऱ्यापैकी रवाळ आहे. गॅस बंद करून भाजलेल्या पिठात 1 चमचा वेलची जायफळ पावडर घालून पुन्हा वर खाली ढवळून घेतली. आता हे पीठ परातीत काढून घेऊन थंड करायला ठेवूयात. डाळ आधीच भाजल्यामुळे पीठ भाजायला 20-25 मिनिटेच लागेल. इकडे एका पातेल्यात 2 चमचे तूप घेऊन मनुके घालून फुलवून घेतले आणि बारीक केलेला सुकामेवाही थोडा भाजून घेतला. 2 तास झाल्यानंतर थंड झालेल्या पिठात बारीक केलेला सुकामेवा मिक्स केला आणि मग 4 वाटी बेसन पिठासाठी 2 वाट्या पिठी साखर घेतली. सुरुवातीला थोडी थोडी घालत हाताने मिक्स करून घेतली, त्यामुळे साखर सर्वत्र सारखीच लागते. पिठी साखर आधी नाही टाकली, कारण एकदम गरम असताना ती वितळून मिश्रण सैल होईल. मग साखर एकजीव होण्यासाठी 15 मिनिटे सेट व्हायला दिलं आणि त्यानंतर लाडू वळायला घेतले. मध्यम आकाराचे लाडू वळण्यासाठी लागेल इतका एक गोळा हातात घेऊन हातांनीच लाडूचा आकार देत एक मनुका लावत आणि वळून झाल्यावर एका हाताने घोळवत लाडू वळून घेतला. सुरुवातीला लाडू वळताना हाताच्या उष्णतेने थोडा बसतो, कारण साखर आणि तूप थोडे सैल होते, म्हणून सुरुवातीला लाडू असेच वळून घ्यायचे आणि नंतर 2 तासानंतर तूप थिजल्यावर परत गोलाकार वळून घ्यायचे. थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवायचे. या प्रमाणात मध्यम आकाराचे 22 ते 23 लाडू तयार होतात. या पद्धतीने तुम्ही सुद्धा लाडू करून पहा. अशा दिवाळी फराळाच्या सिरीजमधील दुसरी रेसिपी महिनाभर टिकणारे बिनपाकाचे रवा लाडू.
आज आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी 2 वाट्या एकदम बारीक रवा तूप न घालता कढईत घेऊन आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅस फ्लेम एकदम बारीक ठेवायची, म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो. 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आणि त्यानंतर 2 वाट्या रव्यासाठी अर्धा वाटी तूप, घट्ट तूप इथे वापरायचे आहे. तूप एकदम घालायचे नाही. रवा थोडा वेळ सुकाच भाजून झाला की अर्धा वाटी तुपातील पाव वाटी तूप घालून 5 मिनिटे सतत ढवळून परतून घ्यायचे. रव्याचा रंग थोडा बदललेला दिसेल. त्यानंतर उरलेले तूप घालून सतत ढवळत आणखी 5 मिनिटे भाजून घ्यायचे. आता रवा आणखी सोनेरी रंगाचा दिसायला लागेल आणि भाजलेल्या रव्याचा खमंग सुवास घरात पसरायला लागेल, म्हणजेच रवा नीट भाजला गेला असे समजायचे. रवा याच रंगावर भाजायचा. पांढरा दिसावा म्हणून रवा कच्चा ठेवायचा नाही. रव्याचा रंग गडदच व्हायला पाहिजे, म्हणजे रवा लाडू चविष्ट लागतील आणि पचायलाही हलके होतील. मला हा रवा भाजण्यासाठी 15 मिनिटे लागली. त्यानंतर गॅस फ्लेम बंद करून त्यात 2 चमचे चारोळ्या, 1 चमचा वेलची पावडर आणि थोडे जायफळ किसून घातले. तुम्हाला पाहिजे तर थोडा सुकामेवाही घालू शकता. यानंतर रवा आणखीन 2 मिनिटे सतत हलवत खालीवर करून घेतला. कारण गॅस बंद केला तरी कढई गरम असते, त्यामुळे रवा खाली करपू शकतो. 5 मिनिटे केल्यानंतर 2 वाट्या रव्यासाठी 1 वाटी पिठी साखर हळूहळू मिक्स करत व्यवस्थित मिश्रण ढवळून घेतले आणि मग एका चमच्याने हे मिश्रण कढईत घट्ट दाबून झाकण लावून घेतले. असे हे अर्ध्या ते 1 तासासाठी ठेवायचे आहे. 1 तासानंतर झाकण काढून मिश्रण ढवळून मिक्स करून घेतले. वाफ लागल्यामुळे रवा मऊ झाला होता. आपल्याला असेचही लाडू वळता येतील, पण मी लाडू मऊ होण्यासाठी हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुम्ही असं करता का? कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा. तुमच्या एका लाईकमुळे मला नक्की प्रोत्साहन मिळेल. आता हे मिश्रण 2 बॅचेसमध्ये मिक्सर चालू बंद करत बारीक करून घ्यायचे आहे, नाही तर साखरेला पाणी सुटेल. मिश्रण एकदम पिठासारखेही बारीक करायचे नाही, कारण थोडा रवाळच राहू द्यायचे आहे, म्हणजे हा लाडू रव्याचा आहे असं समजेल. आता हे मिश्रण एका ताटात घेऊन लगेचच एका हातात मध्यम आकाराचा लाडू बनेल इतके मिश्रण घेऊन मूठ आवळत दुसऱ्या हाताने दाबत गोल आकारात लाडू वळून घ्यायचा. आता आपले रवा लाडू तयार आहेत. या साहित्यात 22 ते 23 लाडू तयार होतात. अशा प्रकारे आत्ता आपले बिनपाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू तयार आहेत. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून लाईक आणि सबस्क्राईब करा. आज आपण दिवाळी फराळातील तिसरा पदार्थ, झटपट तयार होणारी आणि भरपूर लेयर्स असलेली गोड शंकरपाळीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी वर्षा, PM's किचनमध्ये तुमचं. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एका पातेल्यात 1 पेला दूध आणि त्याच पेल्याच्या मापाने 1 पेला साखर दुधात मिसळून दूध कोमट करून घ्यायला ठेवले, म्हणजे साखर वितळायला मदत होते. मग चमच्याने ढवळून साखर वितळून घेतली आणि मग त्याच पेल्याच्या मापाने वितळवलेले तूप घालून मिश्रण ढवळून एकत्र केले. इथे आपल्याला उकळी काढायची नाही, फक्त तिन्ही जिन्नस समान मापाचे घेऊन एकत्र करून घ्यायचे आहेत. मग गॅस बंद करून मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मग मिश्रण थंड झाल्यावर एका ताटात पाव चमचा मीठ घेऊन त्यात अर्धा किलो मैदा चाळून घेतला. चाळून झाल्यावर त्यात पाव वाटी रवा घालून मिक्स केले. पिठात थंड झालेले दूध, साखर, तुपाचे मिश्रण घालून पीठ मळून घेतले. या प्रमाणात माझे पीठ परफेक्ट कन्सिस्टन्सीचे झाले. प्रत्येकाकडे वाटीचे प्रमाण वेगळे असू शकते, म्हणून दुधाचे मिश्रण थोडे थोडे घालतच पीठ मळायचे. पाहिजे तर थोडा मैदाही बाजूला काढून नंतर लागलाच तर वापरू शकता. हे पीठ मळताना जास्त घट्ट किंवा सैल पण करायचे नाही, अशी कन्सिस्टन्सी यावी.
मग अर्धा ते 1 तासासाठी पीठ झाकून बाजूला ठेवायचे. 1 तासानंतर पिठाचे मध्यम आकाराचे 4 ते 5 गोळे तयार करून घेतले आणि मग एका गोळ्याची पोळी लाटून घेतली. चौकोनी पराठा बनवतो तशी घडी घालून घेतली. त्यासाठी सर्वात आधी पोळीच्या समोरासमोरील दोन्ही बाजू दुमडून घेतल्या आणि आयत बनवला. घड्या एकमेकांवर ओव्हरलॅप होऊ दिल्या नाहीत. तशाच प्रकारे वर खालची बाजू दुमडून चौकोन बनवला. मग घडी उलटी करून परत चौकोनातच लाटून घेतली. मला चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या करायच्या होत्या. तुम्ही पाहिजे तर डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकता. पोळी लाटल्यावर सुरीने चिरा पाडत चौकोनी शंकरपाळी पाडून घेतली. शंकरपाळी फुलण्यासाठी या जाडीची पोळी लाटली. तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे माझ्या छोट्या चॅनलला खूप सपोर्ट होईल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की सपोर्ट करा. या अशा प्रकारे बनवलेल्या शंकरपाळ्या 15 दिवस टिकतील. इकडे कढईत तेल साधारण गरम करून गॅस बारीक केला आणि मग तेलात मावतील इतके शंकरपाळे तेलात सोडून घेतले. सोडल्या लगेचच शंकरपाळे हलवायचे नाहीत, थोडे तळू द्यायचे. तुम्हाला जर हाताने शंकरपाळे तेलात सोडायला जमत नसतील तर झाऱ्यावर घेऊनही सोडू शकता. आणि मग तेलात सोडलेले शंकरपाळे गॅस फ्लेम मंद ते थोडी मध्यम करत शंकरपाळी सतत ढवळत सोनेरी रंगावर तळून घेतले. हे बघा किती छान लेयर्स आले आहेत ते. अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या तळून घेतल्या. बिस्किटांसारखी खुसखुशीत आणि कुरकुरीत भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी आता आपली तयार आहे. अशाच दिवाळी फराळातील चौथा पदार्थ भाजणीची चकली. त्याची रेसिपी आत्ता पाहूयात. आज मी नवशिक्यांसाठी अगदी थोड्या प्रमाणात साहित्य घेऊन चकली भाजणी तयार करणार आहे. त्यासाठी 1 मोठी वाटी तांदूळ, त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी चणा डाळ, पाव वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी उडीद डाळीपेक्षा थोडी कमी अशी मूग डाळ स्वच्छ धुवून सकाळी लवकर वेगवेगळी अशी पंख्याखाली वाळत घातली. अधेमध्ये धान्यात हात फिरून मोकळी करून घेतले. मग संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान सगळी धान्ये सुकल्यानंतर कढईत घेऊन वेगवेगळीच भाजून घेतली. सर्वात आधी सुकलेले तांदूळ बारीक ते मध्यम आचेवर 5 मिनिट होईस्तोवर भाजून घेतले. आपल्याला एकदम लाल होईस्तोवर भाजायचे नाही आहेत, साधारण रंग येईपर्यंतच भाजायचे आहेत. तांदूळ भाजून झाल्यानंतर चणा डाळ कढईत घेऊन मध्यम आचेवर परतली. चणा डाळीला भाजायला वेळ लागतो. 7 ते 8 मिनिटांनंतर सतत ढवळत चणा डाळ भाजून घेतली. त्यानंतर उडदाची डाळ आणि मूग डाळ एकत्रच भाजायला घेतल्या. दोन्ही डाळींना भाजण्यासाठी सारखाच वेळ लागतो. आणि मग 4 चमचे पोहे व 2 चमचे साबुदाणे पोहे कुरकुरीत होईस्तोवर परतवून घेतले. लगेचच 4 चमचे धाणे आणि 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा थोडासा गरम होईपर्यंत कढईत भाजून घेतला. गॅस बंद केला तरी चालेल, कारण कढई गरम असते त्यातच हे भाजले जाईल. सगळे धान्य ताटात एकत्र करून थंड करून घेतली. मी इथे मिक्सरलाच पीठ तयार करणार आहे. तुम्ही पाहिजे तर घरघंटीवरही भाजणी करू शकता. याच्या दुप्पट प्रमाणात धान्य घेऊन तुम्हाला पाहिजे असेल तर जास्तही भाजणी बनवू शकता. ही धान्य मिक्सरला अगदी बारीक होईस्तोवर दळून घ्यायची आहेत. धान्य जळून झाल्यानंतर एका ताटात चाळणीने चाळून घेतले. साधारण 3 वाट्या पीठ तयार झाले. इकडे उकड काढण्यासाठी गॅसवर एका पातेल्यात ज्या वाटीने पीठ मोजलेत त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घेतले. पाणी जास्तही घालायचे नाही, कमी झाले तरी चालेल थोडे, नाहीतर पीठ पातळ होईल. मग त्या पाण्यात 2 चमचे तीळ, 2 चमचे लाल तिखट, चवी पुरेसे मीठ आणि 3 वाट्यांचा पिठासाठी 3 चमचे गोड तेल टाकले. पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर लगेचच पीठ पाण्यात घालून चमच्याने ढवळून मिक्स करून घेतले आणि 1-2 मिनटे मिक्स केल्यानंतर गॅस लगेचच बंद केला.
आणि मग परत सगळं साहित्य नीट मिसळून घेतले आणि त्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवले. थोडं थंड झाल्यानंतर उकडलेले मिश्रण ताटात काढून गुठळ्या मोडत पीठ व्यवस्थित मळून घेतले. पीठ जर थोडं कोरडं वाटलं तर इथे आपण थोडं कोमट पाणी वापरू शकतो. इथे मी पाववाटी कोमट पाणी पीठ मळताना वापरले आहे. आणि मग 10 मिनटं मळलेलं पीठ झाकून ठेवले. आणि मग मळलेल्या पिठाचा एक गोळा करून परत मळून घेतला. मळताना गरज असेल तर पाण्याचा हातही लावायचा. हा गोळा चकली साच्यात टाकण्यापूर्वी चकली साच्याला आतून आठवणीने थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा. आता मळलेला गोळा भरून साचा बंद केला आणि मग साचा थोडा वर पकडून प्लेटवर चकल्या पाडून घेतल्या. चकलीला वेढा देताना सुरुवातीचे टोक हाताने गोल करून घ्यायचे आणि मग वेढा झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या साईजचे चकली तयार करून घ्यायची. मी इथे 3 ते 4 वेढे दिले आहेत. त्यानंतर शेवटचे टोक दाखवल्याप्रमाणे मागच्या वेढ्याला दाबून घेतले. मी फक्त साच्यात भरलेल्या पिठाच्याच चकल्या पाडून घेतल्या. सगळ्या पिठाच्या एकदम पाडून घेतल्या नाहीत, कारण त्या खूप वेळ ठेवल्या तर कोरड्या पडतात. आणि इकडे कढईखाली गॅस मध्यम करून तेल चांगले गरम करून घेतले आणि मग एक एक करून चकली तेलात सोडून घेतली. सोडल्या चकली हलवायची नाही, नाहीतर ती तेलात विरघळेल. 2 मिनिटांनंतर चकली वर आल्यावर झाऱ्याने तिच्यावर तेल उडवत खालून नीट तळून झाल्यावर दुसरी बाजू गडद रंगावर तळून घ्यायची. आता गॅस बारीक करून चकली पूर्ण गडद रंगावर तळून घ्यायची. अजिबात कच्ची ठेवायची नाही, नाहीतर ती नंतर नरम पडते. चकली जर तळत आल्यावर खाली कढईच्या तळाशी बसते आणि बुडबुडेही कमी होतात. यावरून समजायचे की चकली नीट तळली गेली आहे. हे तळायला थोडा जास्तच वेळ लागतो. अशा प्रकारे मी सगळ्याच चकल्या व्यवस्थित तळून घेतल्या. आता आपली कुरकुरीत भाजणीची चकली तयार आहे. दिवाळी फराळातील मानाचं खास स्थान असलेली रवा आणि सुकं खोबऱ्याचं सारण वापरून बनवलेली करंजी. इथे मी साठा वापरून ही करंजी तयार करते, त्यामुळे एकदम खुसखुशीत आणि भरपूर पापुद्री सुटलेली करंजी तयार झाली. चला आता सुरू करूयात कृतीला. सर्वात आधी करंजीसाठी लागणारं सारण तयार करूया. गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे खसखस, 2 चमचे पांढरे तीळ घालून तडतडेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर कढईत 2 चमचे तूप घेऊन 1 वाटी वरपर्यंत भरून बारीक 0 नंबरचा रवा, वजनी प्रमाणात 100 ग्रॅम रवा घालून भाजून घेतला. रवा भाजत सतत ढवळत बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेतल्यावर 1 वाटी सुकं खोबरं वजनी प्रमाणात 100 ते 150 ग्राम किसून घेतले आणि मग किसलेले सुके खोबरे त्याच वाटीने मापून 1.5 वाटी भरले. कढईत घेऊन सोनेरी रंगावर परतून घेतली. भाजून झाल्यावर एका ताटात काढून मग कढईत 1 चमचा तूप घेतले आणि मग त्यात थोडे बदाम, काजू आणि मनुके घेऊन खरपूस परतून घेतले. त्यानंतर एका ताटात भाजलेला रवा घेऊन त्यात खसखस, तीळ आणि सुकामेवा, 2 चमचे वेलची पावडर आणि किसलेले जायफळ घालून त्यात भाजलेले सुके खोबरे हाताने कुस्करून बारीक करून मिक्स केले. सगळे जिन्नस थंड झाल्यावर त्यात 1 वाटी पिठी साखर घालून हाताने मिश्रण गुठळ्या मोडत मिक्स करून घेतले. हे मिश्रण आता हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहे. असे तयार केलेले सारण महिनाभर टिकते आणि साठवून ठेवता येते. आता आपण करंजीची पारी तयार करण्यासाठी पीठ मळूयात. त्यासाठी ताटात पाव चमचा मीठ घालून 2 वाटी मैदा चाळून घेतला. वजनी प्रमाणात पाव किलो होईल. मग पाव वाटी रवा टाकून मिक्स केला. बाजूला फोडणी पात्रात 2 चमचे तूप वितळून
पिठात टाकली. तूप फक्त वितळून घेतले, कडकडीत गरम केले नाही. आणि मग पीठ दोन्ही हातात घेऊन घातलेले मोहन तुपाचे पिठाला चांगले चोळून घेतले. तूप पिठात मिक्स करून झाल्यावर मुठीत पिठाचा गोळा तयार होतो. मग लागेल तसे थोडे थोडे पाणी मिसळून हे पीठ थोडे मध्यम कन्सिस्टन्सीचे भिजवून घेतले. कारण मळून झाल्यावर रवा थोड्या वेळाने फुगून पीठ थोडे घट्ट होते. म्हणून तुम्ही सुरुवातीला भिजवताना थोडे मध्यम कन्सिस्टन्सीचेच भिजवायचे. पीठ मळण्यासाठी तुम्ही दूधही वापरू शकता, पण मी इथे पाणीच वापरलं आहे, कारण पाणी वापरल्यामुळे करंजी जास्त दिवस टिकते. हे मळून झाल्यावर अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं व बाजूला. पीठ मळून झाल्यावर साठा तयार करायला घेतला. त्यासाठी एका पसरट वाटीत 2 चमचे तूप आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन चमच्याने अगदी रवाळ होईपर्यंत घुसळून घेतले. अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. मग साधारण अर्ध्या तासानंतर करंज्या वळण्यासाठी भिजवलेले पीठ पुन्हा एकदा ताटात मळून घेतले. आपले पीठ व साठा तयार आहे. तर मग आता पोळ्या लाटून गोळे बनवून पाऱ्या करूयात. अशी मीडियम कन्सिस्टन्सी हवी. पिठाचे 4 ते 5 गोळे करून पोळपाटावर चपाती एवढी एक पोळी लाटून घेतली. अशा 4ही पोळ्या लाटून झाल्यावर त्यातील एक पोळी पोळपाटावर घेऊन आपण तयार केलेला साठा हाताने पोळीला लावून घेतला. मग दुसरी पोळीही त्यावर ठेवून तिलाही साठा लावून घेतला. अशा प्रकारे तिसरी, चौथी पोळीही साठा लावून एकावर एक अशी ठेवून घेतली. 4ही पोळ्यांचे थर लावल्यानंतर चपातीला एका बाजूने रोल करत, गोल फिरवत, रोल लांबट करत करून घेतला. त्यानंतर सुरीने पाती लाटण्यासाठी लागणारे गोळे कापून घेतले. साधारण 22 ते 23 गोळे तयार झाले. मग पोळपाटावर एक गोळा थोडे पीठ लावून पातळसर लाटून घेतला. एक गोळा हाताने दाबून अशा प्रकारे चपटा केला आणि मग थोडे पीठ लावून पातळसर लाटून घेतला. लेयर्स असलेली बाजू खाली ठेवून वरच्या बाजूला 1 चमचा सारण ठेवले. मग कडांना बोटांनी पाणी लावत दुसरी बाजूही अर्धगोळाकारात दुमडून करंजीचा आकार देत तयार करून घेतली. दुमडून झाल्यावर पातीच्या कडा एका बोटांनी नीट दाबत करंजीचं तोंड पूर्ण बंद करून घेतलं आणि मग चिरणीने जास्तीचे पीठ कापून घेतले. चिरणीने कापताना थोडं अर्धा सेंटीमीटर अंतर सोडूनच कापायचं, नाहीतर कडा नीट बंद होणार नाहीत. करंजीचे तोंड बंद करण्यासाठी दुसऱ्या पद्धतीने पोर्कने कडा दाबूनही बंद करू शकता. करंजीला झटपट आकार देण्यासाठी तुम्ही इथे साच्याही वापरू शकता. अशा प्रकारे मी सर्वच करंज्या तयार करून घेतल्या आणि मग इकडे कढईत तेल चांगले गरम करून गॅस मंद करून एका वेळेला 3 ते 4 करंज्या त्यात सोडून बारीक ते मध्यम गॅस फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतल्या. बघा किती छान पापुद्रे सुटले आहेत. आपली सगळ्यांची आवडती अशी पारंपरिक करंजी तयार आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या दिवाळी फराळच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा. दिवाळी फराळासोवा इतर कोणतेही दिवस सगळ्या घराघरात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पातळ पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हा चिवडा करायलाही सोपा आणि खूप चविष्ट बनतो. चिवडा करताना पोहे अकसू नयेत आणि चिवडा कुरकुरीत राहावा यासाठी काही टिप्स मी इथे दिल्या आहेत. चला तर वळूयात कृतीकडे. पण इथे अर्धा किलो पातळ पोहे चाळणीने चाळून आणि निवडून स्वच्छ करून घेणार आहोत. इकडे गॅसवर जाड कढईत अगदी बारीक गॅस फ्लेमवर 2 बॅचेसमध्ये मी हे भाजून घेणार आहे. गॅस फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीतर पोहे अकसून जातील. हे पोहे भाजायला थोडा वेळच लागतो. 7
ते 10 मिनिटे भाजून घेतल्यानंतर आपल्याला ही ताटात काढून घ्यायचे आहेत आणि मग त्यात चवीपुरेसे मीठ आणि एक मोठा चमचा पिठी साखर घालून हाताने छान मिक्स करून घ्यायची. गरम असतानाच पिठी साखर आणि मीठ घातले की लगेचच लागते. आता कढईत तळण्यापुरेसे थोडे जास्तीचे तेल घेऊन 1 वाटी शेंगदाणे आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळायला थोडा वेळच लागतो, रंग बदलायचा नाही. आता अर्धा वाटी डाळवे लगेचच तेलात 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. ह्यांना जास्त परतायची नाही, नाहीतर रंग बदलेल. मग हेही एका प्लेटमध्ये काढून घेऊन आता आपण 8 ते 10 उभे चिरलेले काजू आणि उभे चिरलेले बदाम सोनेरी रंग तळू. आता ही प्लेटमध्ये काढून घेऊयात. मग उभे चिरलेले सुक्या खोबऱ्याचे 1 वाटी काप तेलात सोडूयात. हेही आपल्याला एकदम बारीक गॅस फ्लेमवर सोनेरी होईस्तोवर तळून घ्यायचे आहे. आता हे सगळे जिन्नस आपण पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. पोहे भाजून घेण्यापूर्वी 2 तास उन्हात ठेवले तर अगदी उत्तमच. मग ते अकसत नाहीत. तुम्ही इथे तळून घेतलेले जिन्नस एक एक करून पोह्यांमध्येच घालून मिक्स करून घेऊ शकता. इकडे गॅसवर कढईतले तेल थोडे कमी करून फोडणीपुरेसे तेल घेऊयात. त्यात 1 चमचा मोहरी घालून अगदी तडतडून घेऊयात. मग आधीच धुवून सुकवून घेतलेला अर्धा वाटी कढीपत्ता त्यात घालून अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता कच्चा राहिला तर पोहे नरम पडू शकतात. आणि मग लगेचच 8 ते 10 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. आता अर्धा चमचा हिंग आणि पाऊण चमचा हळद घालून गॅस बंद करून टाकायचा आणि ही सगळी फोडणी आता आपण पोह्यांवर ओतून घेणार आहोत. मग ही अगदी आपल्याला व्यवस्थित पोह्यांमध्ये चमच्यानेच आधी मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडी कोमट झाल्यानंतर हाताने मिक्स करायची. सुरुवातीला वाटेल हळद कमी झाली आहे की काय, पण आपण हाताने मिक्स करायला लागल्यानंतर आपोआपच खूप छान असा सुंदर रंग पोह्यांना यायला लागेल. आता हे सगळे जिन्नस अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे. हा आता बघा किती छान असा आपला चमचमीत चिवडा तयार आहे आणि जास्त तेलकटही झाला नाही. हा चिवडा आता थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचा आहे. तो 1 महिना अगदी कुरकुरीत राहतो. आपल्याला जर जास्त चिवडा बनवायचा असेल तर याच्या दुप्पट प्रमाणात साहित्य घेऊन बनवू शकतो. दिवाळी फराळातील 7वा पदार्थ अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत लागणाऱ्या नानकटाईची रेसिपी आपण आता पाहूयात. या रेसिपीने माझी नानकटाई एकदम खुसखुशीत आणि टेस्टी बनली होती. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. तर आता सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 वाटी पिठी साखर आणि पाऊण वाटी घट्ट तूप घेऊन विस्कच्या सहाय्याने 5 ते 7 मिनिटे एकाच दिशेने फेटून घेतले. साधारण 3 ते 4 मिनिटांनंतरच मिश्रणाचा रंग पांढरट व्हायला लागला. आणखी थोडा वेळ फेटल्यानंतर छान मिश्रण फ्लफी दिसायला लागले. हे मिश्रण तुम्ही ताटात घेऊन हातानेही फेटून घेऊ शकता. मग त्यात 1 चमचा वेलची पावडर घालून मग त्याच बाउलवर एक चाळण ठेवून त्यात 1 वाटी मैदा आणि पाव वाटी बेसन घेतले आणि त्यात 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा घालून मिश्रण चाळून घेतले. मग चाळणीत अर्धा वाटी एकदम बारीक चिरोटी रवा घेऊन तोही चाळून घेतला. मग विस्कच्या साह्याने थोडा वेळ सगळे मिश्रण एकत्र करून घेतले. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा. माझ्या छोट्या चॅनलला खूप सपोर्ट होईल. पण हे मिश्रण आता आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून गोळा तयार करायचा आहे. आता हे आपण मिश्रण छान एकत्र करून गोळा तयार करून घेतला आहे. त्यानंतर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. साधारण 8 ते 9 गोळे तयार झाले. आता त्यातला एक गोळा हातात घेऊन गोल करून किंचित दाब देऊन थोडा चपटा करून घेतला. अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेतले आणि मग एका प्लेटला तुपाचा हात फिरवून त्यावर हे गोळे थोड्या अंतरावर प्लेटवर ठेवून घेतले. सगळे गोळे एकदम ठेवायचे नाहीत, कारण नानकटाई भाजून फुलल्यानंतर एकमेकाला चिटकू शकते. म्हणून मी 2 बॅचेसमध्ये नानकटाई भाजून घेतली. मग त्यातल्या गोळ्यांवर सुरीच्या साहाय्याने चिरा देऊन छान डिझाईन बनवून घेतली आणि मग उभ्या चिरलेल्या बदामाचे काप लावून छान सजावट केली. मी इथे स्टीलची कढई वापरते म्हणून
गॅस पेटवून त्यावर आधी स्टीलची कढई ठेवली आणि मग त्यात एक स्टँड ठेवून थोडे मीठ घालून घेतले व प्रीहीट करण्यासाठी मध्यम गॅसवर 10 मिनिटे कढई ठेवली आणि मग 10 मिनिटांनंतर कढईचे झाकण काढून स्टँडवर ही प्लेट ठेवून दिली आणि झाकण बंद करून 20 मिनिटांसाठी बिस्किटं भाजायला ठेवली. गॅस फ्लेम कमीच ठेवून लहान कढई भाजायची आहे. कढईचे झाकण काचेचे असल्यामुळे मला बिस्किटं कितपत तयार झाली आहेत हे कळत होते, म्हणून मी ही कढई वापरली. तुम्ही ॲल्युमिनियम किंवा लोखंडाची जाडबुडाची कढई वापरू शकता, म्हणजे तवा वापरायची गरजच लागणार नाही. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर कढईचे झाकण काढून प्लेट बाहेर काढून घेतली. नान कढई छान फुलली होती. त्यानंतर अर्धा तासासाठी थंड करून घेतली. तुम्हीही ओव्हनमध्येही बेक करू शकता, पण ओव्हन नसेल तर अशा पद्धतीने छान नानकटाई तयार होते. तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.